श्री स्वामी समर्थ. तर चला आज आपण पाहूया की स्वामींची इच्छा काय आहे. तर इथे मी अशा प्रकारे 2 चिठ्ठ्या घेतलेल्या आहेत, त्याच्यावरती शिरा आणि खीर असं लिहिलेलं आहे. तर पाहू आता कुठली आपल्याला चिठ्ठी भेटणार आहे. तर ही मी चिठ्ठी उचलली आहे. आता त्याच्यामध्ये आहे शिरा. तर आज आपण स्पेशल सत्यनारायण महाराजाला जो शिरा प्रसादाला बनवतो ते बनवणार आहे. मी इथे 1.25 वाटी या प्रमाणात शिरा बनवणार आहे. इथे मी 1.25 वाटी रवा घेतला आहे, 1.25 वाटी साखर, आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत आणि इथे मी एक 5-6 विलायच्या कुटून घेतलेल्या आहेत आणि इथे मी तुळशीचे पानं देखील घेतलेले आहे आणि 1.25 वाटी तूप. कुठल्याही एका वाटीने सेम प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला. आणि मी इथे एक मोठी केळी घेतलेली आहे, छान अशी पिकलेली. जर केळी तुमच्या छोट्या असेल तर तुम्ही 2 केळी देखील वापरू शकता. आता इथे आपल्याला दूध आणि पाण्याचं प्रमाण बघायचं आहे. तर इथे मी 1.25 वाटी दूध घेतलेलं आहे आणि सेम आपल्याला 1.25 वाटी पाणी घ्यायचं आहे. पाणी आणि दूध 1.25 वाटी दोन्ही एकत्र करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला फक्त पाणी हवं असेल तर पाणी घेऊ शकता, दूध हवं असेल तर दूधही घेऊ शकता. आता हे मी इथे गरम करायला ठेवणार आहे. नेहमी शिरासाठी दूध हे गरमच लागतं. तर इथे एका कढईमध्ये मी आपण जे घेतलेलं तूप होतं ते सर्व तूप मी इथे टाकून घेतले. तूप छान असं आपलं गरम झालेलं आहे. खूप जास्तही कडकडीत गरम नको आहे, नाहीतर मग आपले ड्रायफ्रूट्स करपू शकतात. छान असं मी या तुपामध्ये लालसर आपले हे सगळे ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहेत. आता हे तुपामध्ये परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स मी एका वाटीत काढून घेतलेत आणि त्याच तुपामध्ये मी आता हा रवा टाकून घेतलेला आहे. रवा देखील आपल्याला एकदम बारीक गॅसवरतीच छान असं कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा नेहमी एकदम बारीक घ्यायचा नाही, थोडासा जाडसर रवा घेतलेला आहे मी. आता त्याच रव्यामध्ये मी ही केळी टाकून घेत आहे. केळी ही मी बारीक चिरून घेतलेली आहे. काही जण शिरा बनवल्यानंतर वरतून केळी टाकतात, पण ते केळी काळी पडते व त्याची चव बरोबर लागत नाही. त्यासाठी कधीही केळी तुपामध्ये टाकून घ्यायची. आता त्या केळीला पूर्ण असं मॅश करून घेत आपल्याला केळी देखील तुपामध्ये परतून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी मी केळी इथे मॅश करून घेतलेली आहे. रवा आणि केळी आता तूप सोडत आहेत. तर मस्त असं कलर चेंज झालेला आहे रव्याचा व केळी देखील छान अशी मॅश झालेली आहे. आता यामध्ये हे पहा मस्त असं कलर चेंज झालेला आहे रव्याचा. आता इथे गरम करून घेतलेलं दूध आपल्याला ह्या रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. दूध टाकत असताना एक काळजी घ्यायची, एकत्रच आपल्याला सर्व दूध रव्यामध्ये टाकून घ्यायचं नाही आहे. नाहीतर गरम दूध आणि गरम रवा दोन्ही गरम असल्यामुळे ते आपल्या हातावरती चटके येऊ शकतात. त्यासाठी थोडं थोडं करून आपल्याला दूध रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर मस्त असं सगळं दूध मी आता रव्यामध्ये 2 वेळा करून टाकून घेतलेलं आहे. आता छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सर्व. तर हे पहा खूप वेळ लागत नाही, एकदम मस्त पटकन आपला हा शिरा तयार होतो. छान असं रव्याने आता दूध शोषून घेतलेलं आहे. तर याला आपल्याला थोडंसं मिक्स करून आता याच्यावरती एक झाकण ठेवून आपल्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. 1 मिनिटभरच आपल्याला याला वाफ काढायची आहे, खूप जास्त वेळ ठेवायचं नाही. तर चला आता मी तुम्हाला दाखवते. हे पहा रवा मस्त असं सगळं दूध शोषून घेतलेला आहे आणि एकदम मऊसूत आपला हा मोकळा मोकळा रवा मस्त असं मऊसूत तयार झालेला आहे. हे पहा किती मस्त असं मोकळं पण दिसतंय आणि छान असं सर्व दूध शोषून घेतले रव्याने. आता याच्यामध्ये आपल्याला जी आपण साखर घेतली होती ती साखर टाकून घ्यायची आहे. साखर देखील छान अशी वितळेपर्यंत आपल्याला ह्या रव्यामध्ये कंटिन्यू आपल्याला फिरवत राहायचं आहे. कुठेही त्याला मध्ये सोडायचं नाही, नाहीतर काय होईल की साखर आपली कढईला चिटकू शकते. आता साखर टाकल्यावरती थोडासा रवा सैलसर होईल, पण काही हरकत नाही, त्याला थोड्या वेळाने ॲटोमॅटिक छान असं रवा आपला घट्टसर होतो. साखरेचं पाणी सुटल्यामुळे थोडंसं सैलसर होईल. आता परत याला 1 मिनिटभर झाकून ठेवायचं आहे आपल्याला. हे पहा अधूनमधून चेक करत राहायचं, नाहीतर मग रवा आपला कढईला चिटकू शकतो. हे पहा किती छान असं रव्याने तूप सोडलेलं आहे साईडनी. हे पहा मऊसूत आणि सगळं पाणी आपलं साखरेचं आता शोषून घेतलेलं आहे रव्याने. छान असं आपलं रवा आता मऊसूत तयार झालेला आहे. हे पहा
खूप सोपा आहे हा सत्यनारायण महाराजांचा जो महाप्रसाद आहे तो खूप छान इझी आहे एकदम बनवायला. आता त्यामध्ये हे आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काहीही टाकू शकता. आता याच्यामध्ये हे जी वेलची पूड घेतलेली होती मी वाटून ते देखील टाकत आहे. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं. त्याआधी याच्यामध्ये आपल्याला तुळशीची पानं टाकून घ्यायची आहेत. आता हे सगळं एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे. मस्त असं आपलं इथे शिरा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपला हा शिरा इथे तयार झालेला आहे. आता परत मी याला झाकून ठेवते, पण आता गॅस आपल्याला बंद करून ठेवायचा आहे. एक अर्धा मिनिट आपण याला असंच झाकून ठेवू म्हणजे रवा छान असा फुलेल. हे पहा मस्त असं आपल्या इथे शिरा तयार झालेला आहे. किती सुंदर हा शिरा इथे तयार झालेला आहे. एकदम मऊसूत असा शिरा आपला मस्त असा तयार झालेला आहे. हे पहा. तर चला तुम्हाला कसा वाटला हा शिरा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपण स्वामी महाराजांना हा नैवेद्य दाखवू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हे पहा. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नेक्स्ट व्हिडिओ सर्वात अगोदर पाहता येतील. आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद. असंच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि स्वामी सेवा जी मी करते त्यासाठी मला सपोर्ट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.